प्रायोजक राम बंधू लोणचे। आता प्रत्येक जण जिंकेल। कोरेगाव पार्क जमीन व्यवहार प्रकरणी बावधान पोलिसांमध्ये गुन्हा दाखल। उपनिबंधक रवींद्र तारू, दिग्विजय पाटलांवर गुन्हा, तर पार्थ पवारांचं नाव टाळलं। पार्थ पवारांच्या कंपनीच्या पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणी चौकशीला वेग। सहाय्यक दुय्यम निबंधक रवींद्र तारूंवरील निलंबनाच्या कारवाई संदर्भात मुख्य सचिवांकडे अहवाल सादर। शासकीय जमीन असूनही खातरजमा न करता नोंदणीचा ठपका। जमीन गैरव्यवहार प्रकरणाशी कुठलाही संबंध नाही। 3-4 महिन्यांआधी माझ्या कानावर आलं होतं, मी सांगितलं चुकीचं करू नका। अजित पवारांनी झटकले हात। कुणाचा तरी दबाव असल्याशिवाय वतनाच्या जमिनीचा व्यवहार होत नाही। एकनाथ खडसेंचा बडे मुद्देमध्ये दावा, तर सत्तेत राहून चौकशी कशी होईल, त्यामुळे अजित पवारांनी राजीनामा द्यावा। सचिन सावंतांची मागणी। नागपूरमध्ये मंत्र्यांच्या बंगल्यावर कोट्यावधींचा खर्च। मुख्यमंत्र्यांकडून न्यूज 18 लोकमतच्या बातमीची दखल। सीएम कडून अधिकाऱ्यांची झाडाझडती। बंगल्यावर 35 लाख खर्च केला जाणार, सार्वजनिक बांधकाम विभागाचा खुलासा। मनोज जरांगे पाटील यांची आज पत्रकार परिषद। हत्येचा कट रचण्यामागे नेमका कोण होता याची नावं जरांगे उघड करणार। जरांगेंच्या निशाण्यावर कोण याकडे सर्वांचं लक्ष। बिहारमध्ये पहिल्या टप्प्यासाठी झालेल्या 121 जागांसाठी विक्रमी मतदान। 64.86% मतदानाची नोंद। वंदे मातरमला आज 150 वर्ष पूर्ण। पंतप्रधान मोदी टपाल तिकीट आणि नाण्याचं करणार अनावरण, तर देशभरामध्ये वंदे मातरमच्या सामूहिक गायन कार्यक्रमाचं आयोजन। आणि सट्टेबाजी प्रकरणात क्रिकेटपटू रैना आणि धवनची 11.14 कोटीची संपत्ती केली जप्त। ईडीनं मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा केला होता दाखल।